त्याचा प्रचार प्रसार करणे हा एवढा उद्देश आहे. आपल्या मिशनचा उद्देश काय आपला? सर्वात पहिला उद्देश आहे स्वास्थ्य रक्षा, बरोबर. दुसरा उद्देश काय? महिला सशक्तीकरण. आणि तिसरा उद्देश आहे आपला नए भारत का निर्माण. बरोबर. आता सध्या लोकांची जी समस्या आहे, सर्वात मोठी समस्या आहे, बरोबर. दुसरी समस्या काय आहे? आणि तिसरी समस्या आहे लोकांची. आता ह्या तिन्ही गोष्टीला कसं कव्हरअप करता असेल ते मी तुम्हाला सांगतो, बरोबर. 8-10 मिनिटं लागेल आहे ना. परिचय आपला नाही झाला. माझं नाव संजय चावडे. मोबाईलमध्ये तुम्ही सेव्ह केलं असेल. या सिस्टमचा मी टेक्निकल अचिव्हर आहे. टेक्निकल अचिव्हर इन द सेन्स म्हणजे जवळपास 30 ते 40 लाखाचं टर्नओव्हर माझं या मिशनमध्ये कुठेही दुकान न उघडता आरामात होते, आहे का नाही. हे बिमारी जी आली आहे ते त्याचं एकमेव कारण काय? आपलं खानपान, बरोबर. खानपान कशामुळे बिघडलं? आपलं बाजार व्यवस्था. आधी कसं होतं, मी तुम्हाला गहू द्यायला, तुम्हाला तांदूळ द्यायचे. ईस्ट इंडिया कंपनी आली तेव्हा त्यांनी आपल्याला बाजार करण्याची पद्धत सांगितली, वेगळी सांगितली. त्याला काय म्हणते? OCM, ओल्ड कन्सेप्ट मार्केटिंग. आता RCMचा मिनिंग होतो राईट कन्सेप्ट मार्केटिंग. तर याला समजण्याआधी OCM काय याला समजून घ्यायला. मग आपण खरीददारी करतो मार्केटमध्ये, म्हणजे आपण सर्व लोक कोण आहे? कस्टमरला कुठली वस्तू जर विकत घ्यायची असेल, कंपनी जातो का? हा जातो रिटेलरकडे. रिटेलर बनवत नाही, हा होलसेलरकडनं घेतो, होलसेलर डीलरकडनं, डीलर घेतो CNF आणि इथे आहे कंपनी. असं काय आपला बाजार. समजा 100 रुपयाची कोणती वस्तू बनली असेल तर 10,000 रुपये हे लोक आपलं मार्जिन ठेवतील. आणि वस्तू मार्केटला आली कसं माहिती होते? ॲडव्हर्टिजमेंट. मार्केटचा सर्वे 50% खर्च याच्यावरती होतो. म्हणजे 100ची वस्तू तुम्हाला सर्वे कितीमध्ये मिळाली? 190. तो स्वस्त झालं का महाग झालं? याच्यामध्ये पाहिलं तुम्ही की सर्वात पहिले कसं वस्तू महाग झाली. त्यानंतर 2 रुपयाचा मिनरल वॉटर आपण 20 रुपयात घेऊन पितो. 20 रुपयाची मेडिसिन आपण 200 घेतो. आणि 1200 वस्तू जर कंपनीमध्ये बनल्या असेल तर आपल्यापर्यंत येईपर्यंत काय होते? 2000 होते. म्हणजे डुप्लिकेट आपण कळत नकळत खात आहे. डुप्लिकेट खात आहे म्हणजे आपण काय आहे? बिमार पडलो आहे, बरोबर. आणि तिसरं, कंपनीने याला विकलं, याने विकलं, कस्टमर कोणाला विकलं? याला इन्कमच्या नावावर काय? 0. तर अमेरिकेमध्ये 1959मध्ये अमेरिकेने या बाजाराला 3 भागात चेक केला आणि 3 भागात वाटलं. नंबर 1 कस्टमर, नंबर 2 कंपनी आणि नंबर 3 मीडिएटर. मला सांगा, बाजारातून या कस्टमरला काढलं तर बाजार चालेल का? कंपनीला काढलं तर चालेल का? तर यांनी काय केलं? या मीडिएटरला काढून टाकलं आणि कंपनी टू कस्टमर मिळून दिलं. फॉरेनमध्ये याला DSMच्या नावानं ओळखलं जाते, MLM, मल्टी लेवल मार्केटिंग. आणि सन 2000मध्ये कंपनी आणि कस्टमरच्या मध्ये एक संबंध बनवण्यात आला. याचंच नाव ठेवलं RCM. आपलं काय ब्रँड नेम आहे. कंपनीचं नाव काय? RCM कंझ्युमर प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड, भिलवाडा, राजस्थान. आपली स्वदेशी कंपनी आहे. 1977मध्ये कंपनी धागा बनवत होती. 1986मध्ये कंपनीने कपडा बनवणं सुरू केलं. आणि सन 2000मध्ये RCMची सुरुवात झाली. जेव्हा RCMची सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडे एक प्रॉडक्ट होतं. आता गुड मॉर्निंगपासून गुड नाईटपर्यंत आपल्याकडे किती? 650 प्रॉडक्ट आहे. एक दुकान होतं. आता पूर्ण भारतामध्ये आपली 15,000 दुकानं आहे. एक डेपो होता. आता 200+ डेपो आहे. एक डेपो आपल्या वर्धामनाला, कंपनीचा स्वतःच्या जागेवर. आणि एका व्यक्तीपासून गोष्ट सुरू झाली की 2.5 करोड लोक हात मिळून याच्यासोबत काम करत आहे. यांचं म्हणणं काय? 190ची वस्तू आम्ही तुम्हाला कितीमध्ये देऊ? 145. पहिला फायदा काय झाला? प्रॉडक्ट तुमचं स्वस्त झालं, महाग झालं. आणि कंपनी टू कस्टमर डायरेक्ट आहे तर काय झालं? शुद्ध खाऊ तर काय होईल? स्वास्थ्य लाभ होईल, आहे की नाही? स्वास्थ्य लाभ. चौथी गोष्ट इथे काय मिळेल तुम्हाला? 10 ते 20% डिस्काउंट मिळेल. आणि 5वं, वर्षभरात 2दा फ्रीसुद्धा मिळेल रेग्युलर जर खरेदी केली तर. त्यासाठी करावं काय लागेल तुम्हाला? KYC करावं लागेल. आणि KYC गव्हर्नमेंटच्या नियमाच्या हिशोबाने एकदम फ्री आहे. याचा कुठलाही पैसा लागत नाही. मग करायचं काय? तुम्हाला प्रॉडक्ट यूज करायचं आहे.
यूज द प्रॉडक्ट अँड प्रमोट द प्रॉडक्ट. हे काम आपण आधीपासून करत आहे की नाही. तर ह्या कामाला जसं आता तुम्ही यूज केल्यानंतर क्वालिटी जर तुम्हाला पटली तुम्ही कोणाने कोणासोबत चर्चा करणारच ऑब्विसली आहे की नाही. ह्या कामाला कसं 4-5 वर्षाचं प्रोजेक्ट बनवून काम करायचं. 5 वर्षाचं एक प्रोजेक्ट. आता काय करायचं, हे काम कसं राहील, इमानदारी. दुसरं डेली आहे ना, कारण की कन्सिस्टन्सी आणि लॉयल्टी मस्त आहे. बिना कन्सिस्टन्सी आणि लॉयल्टीनं कोणतंच काम होत नाही. आता तुम्ही कोणतेही XYZ कोणतेही काम करा, तुम्ही पार्ट टाइम जरी काम केलं, रोज 1 तास जरी चर्चा केली कोणासोबत, 30 दिवसांनी 30 लोकांसोबत चर्चा करणार तुम्ही, 30 लोक ऐकून घेतील का? 30 पैकी किती लोक ऐकतील? मी म्हणतो एका महिन्यामध्ये एका व्यक्तीने ऐकलं काही अडचण. 12 महिन्यामध्ये किती झाले? 2चा डिस्काउंट दिला तुम्हाला. एका वर्षामध्ये 10 लोक तयार झाले, काही अडचण नाही. आणि यांना हेच शिकवायचं आहे, एका व्यक्तीला 10ची जिम्मेदारी द्यायची आहे. एका व्यक्तीला कितीची? ट्रॅडिशनलमध्ये किंवा नोकरीमध्ये आपल्यासारखा दुसरा डुप्लिकेट आपण तयार नाही करू शकत. डायरेक्ट सेलिंगमध्ये आपण आपल्यासारखे लोक तयार करू शकतो. हे 10 लोक आपल्यासारखे, एक व्यक्ती 10ची जिम्मेदारी घेईन, तर दुसऱ्या वर्षी तुमची किती लोकांची टीम झाली? 100. आणि तिसऱ्या वर्षी हीच टीम तुमची कितीची झाली? आणि चौथ्या वर्षी नाही. इथनं गणित बिघडणं सुरू होते. मग 1000 लोक झाले म्हणजे शेवटपर्यंत तुमचा फॉलोअप नाही पोहोचत. मग काही लोक काय होते की ते जुनं काम ज्यांनी केलं राहते, अशा प्रकारचं कुठलं XYZ प्रकारचं काम करत, तशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्यांचं प्रभाव जास्त असते सांगण्याला. माझ्या काकाच्या मुलाने केलं, मामाच्या मुलाने केलं, आत्याच्या मुलाने केलं, मित्राने केलं, त्याची गाय विकली, त्याची बकरी विकली, त्याच्या किडण्या विकल्या. तर 900 लोक इथे गायब होऊन जातात मिस्टर हिंगण्याची वेळी. आणि 100 लोक जे आहे की नाही, जे मीटिंग आणि सेमिनारला येतात, 100 लोक तुमची लिडरची संख्या राहते. आणि 5व्या वर्षी परत हे 100 लोक 10ची जिम्मेदारी घेईन, 1000 लोक. आणि 1000 लोक कमीत कमी येणाऱ्या 5 वर्षानंतर 5000 रुपयाची खरेदी करतील की नाही करतील? सॉरी, 5000 रुपयाची खरेदी करतील की नाही करतील? महागाई वाढणार आहे, कमी होणार आहे. 5 एक 5, 1 2 3 4 5 6, 3 4 5 6, किती लाखाचं टर्नओव्हर झालं गणेशजी? 50 लाखाचं. ड्यू टू RCM आपण 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंट न करता कुठं भारतामध्ये दुकान न उघडता 50 लाखाचं टर्नओव्हर करू शकतो, जर 5 वर्षाचं प्रोजेक्ट जर बनवलं तर. मी म्हणतो 5 जणांनी ॲव्हरेज जरी पकडलं आपण, काही करतील 2000 जरी म्हटलं, कमीत कमी 20 लाखाचं टर्नओव्हर होईल की नाही होईल? है ना. आकडे कधी झूट नाही बोलते, हे की नाही. इथे कसं आहे, 3 गोष्टी चालतात, MRP, DP आणि PV. बरोबर. 2400 रुपयाच्या वस्तू ज्या आहेत तुम्हाला ते कितीमध्ये मिळतील? 2000. आणि याचं 50% काय मिळते? PV. आपण कंपनीला किती रुपये दिले? 2000. ते आपलं कॅल्क्युलेशन कशामध्ये? PV त्या कंपनी 2% पासून तर 22% पर्यंत वाटते. आणि जे टोटल टर्नओव्हर जे झालं, त्या टर्नओव्हरच्या 45% वाटते कंपनी. टोटल टर्नओव्हरच्या किती? 50. तर 20 लाखाचं PV किती झालं? 10 लाख PV. इथे तुम्ही आहे गणेशजी, इथे तुमचे हे 2 ग्रुप आहे. 10 लाखाचं कंपनी 25% वाटेल म्हणजे किती वाटेल? 4,50,000. 4,50,000 तुम्हाला एकट्याला येईल का? 4 लाख रुपये ग्रुपला, 5% तुम्हाला येईल, 40% ग्रुपला जाईल. तर कोणाच्या घरी 500 रुपये गेले, कोणाच्या घरी 1000 गेले, कोणाच्या घरी 5000 गेले, कोणाच्या घरी 10,000, कोणाच्या घरी 25,000, असं डिस्ट्रीब्यूट होईल. आणि 50,000 रुपये कोणाला आले? तुम्हाला. आता मला सांगा, इथे मी माझं नाव लिहितो, आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो तेव्हा आपल्याला नॉमिनीचं नाव विचारलं जाते. आपण जेव्हापर्यंत जिवंत आहे तेव्हापर्यंत हे बेनिफिट आपल्याला मिळेल. ज्या दिवशी आपण या दुनियेमध्ये नाही राहू त्या दिवशी हा सर्व बिझनेस कुणाला? आपल्या नॉमिनीला ट्रान्सफर होईल. बरोबर. मी या दुनियेमध्ये जर नाही राहील ते लोक चहा पिणं बंद करतील का? तर हे सर्व इन्कम कोणाला? माझ्या पत्नीला ट्रान्सफर होईल. म्हणजे माझ्या फॅमिलीला काय मिळाली? सिक्युरिटी, सुरक्षा. दुसरी गोष्ट काय झाली? आपली ओळख नाही होती. तिसरी गोष्ट
2400 रुपयाच्या वस्तू आपण लोकांना 2000 मध्ये उपलब्ध करून देत आहे आणि इथे स्वस्तवर्धक प्रॉडक्ट आहे. कोणाची BP ठीक झाली, कोणाची शुगर ठीक झाली, कोणाची शेती चांगली झाली. म्हणजे आपण समाजसेवा झाली की नाही झाली? समाजसेवा. चौथी गोष्ट, 1 रुपयाचा शॅम्पू पाऊच जरी खरेदी करत असेल तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला टॅक्स भरतो. आणि मला गर्व आहे की मी RCMच्या वस्तू वापरतो. त्याच्यावरती जे टॅक्स भरले जाते ते गव्हर्नमेंट सर्वांची सॅलरी होते. आणि 5वी गोष्ट आहे, एवढा टीम झाल्यानंतर तुम्ही 6 महिने कुठे फिरायला गेले, तुमच्या इन्कममध्ये काही प्रभाव पडेल का? इथे काय मग समय. लोक काय म्हणतात माझ्याकडे वेळ, इथे आल्यानंतर वेळच वेळ आहे. आता तुम्ही म्हणाल 8 दिवस इकडे राहा संजय सर, आपल्याला इकडे काही टेन्शन नाही. आणि झाला कम्प्लीट प्लॅन. किती वेळ लागले? 10 मिनिटं. मोजून घडी लावून 10 मिनिटं. 11 मिनिट आपल्याला लागत नाही. चर्चा आपण